अगोदर आणि आताच्या त्वचेमध्ये तुम्ही स्वतःच फरक बघू शकता आणि हे शक्य झालेले आहे एका घरगुती उपायाने, जो की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्हीही तुमची उजळ, निखळ, टवटवीत अशी त्वचा बनवू शकता। त्वचेवरील काळवटपणा, पिंपलचे डाग, वांगाचे डाग पूर्णपणे नाहीसे होतील। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, इथे मी घेतलेला आहे एक बटाटा। स्वच्छ धुवून बटाटा घ्यायचा, त्यानंतर त्याला खिसायचं। वाटलंच तर तुम्ही त्याच्यावरची साल काढली तरी चालतं किंवा नाही काढली तरी चालतं, पण स्वच्छ धुवून नक्की घ्या आणि त्यानंतर त्याला खिसून घ्या। खिसताना बघा, एक छोटा बटाटा मी वापरलेला आहे। मोड आलेला बटाटा वापरायचा नाही। ज्या बटाट्याला मोड आलेले नाही तोच बटाटा इथे वापरायचा आहे आणि चांगलं त्याला असं बारीक खिसून घ्यायचं आहे। आता खिसलेला हा भाग आपण यामध्येच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो। टोमॅटो बघा, इथे मी घेतलेला आहे एक मीडियम साईजचं, छोट्या साईजचं टोमॅटो। पिकलेलं लाल टोमॅटो घ्यायचा, म्हणजे कसं ते व्यवस्थित आपल्याला इथे अशा प्रकारे खिसून घेता येतं आणि चांगला याचा ज्यूस, रस आपल्याला काढता येतो। तर याला बघा, असं खिसून घेत असतानाच पूर्ण जे आतमधल्या बिया आहेत ना, ते देखील यामध्येच पडू द्यायच्या, बाहेर टाकायचं नाही। त्याचं जे लिक्विड असतं त्यामधील म्हणजे जे टोमॅटोचा रस असतो ना थोडाफार आतमध्ये, तो फेकून द्यायचा नाही। त्याच्या सकट आपण याला असं खिसून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर ना बघा, आता टोमॅटो देखील इथे मी खिसून घेतला आणि बटाटा देखील आपण यामध्ये चांगलं बारीक करून घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे। आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे दुसरी। स्वच्छतेची काळजी घ्या, कारण आपली त्वचा चेहऱ्याची खास करून खूप नाजूक असते आणि त्यासाठी ना आपल्याला इथे स्वच्छता खूप गरजेची आहे। त्यानंतर पूर्ण खीस असा घ्यायचा, वाटलंस तर तुम्ही गाळणीमध्ये हे घेऊ शकता आणि त्याला दाबून त्याचा असा पूर्ण रस आपल्याला काढायचा आहे। अगदी 4-5 चमचे जेवढा रस मिळेल तेवढा रस आपण यामधून असा पिळून काढणार आहोत। आणि हा टोमॅटो आणि बटाट्याचा रस बघू शकता, खूप छान व्यवस्थित असा निघालेला आहे आणि एवढा पुरेसा आहे। बाकी त्यामध्ये अजून रस होता, जो की मला आता सध्या तरी लागणार नाही, म्हणून मी एवढाच जेवढा लागणार आहे तेवढा काढून घेतला। आणि ते जे आपण बाकी ठेवलेलं यामधून काढलेला खिस आहे ना, ते फेकून न देता आंघोळीच्या वेळेस तुम्ही स्क्रबर म्हणून बॉडीवरती जरी वापरलं ना, तरी त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो। आणि या लिक्विडमध्ये बघा, 1-2 चिमूटभर एवढी मी हळद टाकलेली आहे आणि आपल्या त्वचेसाठी हळद खूप चांगली असते। हळदीचा नक्की वापर करायचा आणि चिमूटभर का होईना नक्की हळद टाका, चांगलं मिक्स करा। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे मध। मध इथे मी साधारण अर्धा चमचा, एक छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून चांगला मिक्स करायचा। यानंतर ना इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ। बेसन पीठ साधारण 1 चमचाभर बेसन पीठ मी घेतलेलं आहे। यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे बघा, बेसन पिठाऐवजी तुम्ही इथे वापरू शकता जे तांदळाचं पीठ असतं ना, ते घेतलं तरी चालतं किंवा मुलतानी मिट्टी असेल तर ती देखील वापरली तरी चालतं। आणि त्यासोबतच ना इथे बघा, बेसन पीठ टाकून मी चांगलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये ना काही बदल करत होते, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते। कधी कधी मी बेसन पीठ टाकायचे, कधी तांदळाचं पीठ, कधी मुलतानी मिट्टी, कधी कधी गव्हाचं पीठ देखील मी टाकलेलं आहे आणि याला लावलेलं आहे। तर असे थोडेफार बदल करून बघायचे, कारण की प्रत्येक जणांची जी स्किन असते ना ती वेगवेगळी असते, त्यामुळे कधी काय कोणतं सूट होईल ते सांगता येत नाही आणि फरक लगेचच आपल्या लक्षात येतोच। त्यानंतर ना बघा, यामध्ये ना मी टाकलेलं आहे कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल साधारण आपल्याला टाकायचं आहे 1 छोटा चमचा किंवा 7-8 थेंब जरी टाकले ना तरी चालतं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। कोकोनट ऑइल आपल्या स्किनला नरिश करतं, मॉइश्चराइज ठेवतं। ड्राय स्किन असेल तर खास करून तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर करा। आणि त्यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे दही। दही किंवा तुम्ही लिंबू वापरलं तरी चालतं आणि त्यासोबतच दही 1 चमचाभर मी घेतलेला आहे, यामध्ये टाकायचं, चांगलं मिक्स करायचं। आणि दह्याऐवजी बघा, जसं आता मी म्हणलं लिंबू टाकत असाल ना, तर लिंबू अर्धा चमचा टाकायचं, लिंबाचा रस। आणि बाकी दही असेल तर 1 चमचाभर टाकलं तरी चालतं आणि चांगलं याला व्यवस्थित फेटून घ्यायचं, मिक्स करायचं। आता ना दही मी वापरलेलं आहे, पण बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते। खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किनला तुम्ही दहीच वापरा, लिंबू वापरू नका शक्यतो, कारण की सेन्सिटिव्ह स्किनला लिंबू थोडं सूट होत नाही। बाकी मला दोन्ही गोष्टी सूट होतात, तर मी बदल करून वापरत होते। त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी आपल्या त्वचेसाठी खूपच चांगली आहे। अगदी त्वचेसंबंधित कोणतीही समस्या तुमची दूर करायची असेल ना, म्हणजे बघा, रुक्ष त्वचा होते किंवा सुरकुत्या पडतात, डाग होतात, टॅनिंग होते, काळवटपणा, तर अशा सर्व समस्यांवरती आपल्याला जी तुरटी आहे ना ती
कामी येते, रिझल्ट देते आणि लाईव्ह इन्स्टंट रिझल्ट देते. त्यामुळे चिमूटभर का होईना तुरटीचं पावडर करायचं आणि यामध्ये टाकायचं. जे मी अगोदरच पावडर करून ठेवलं होतं तेच यामध्ये मी टाकलेलं आहे. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात तुरटी मिळते. त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची दुसरी, त्यामध्ये मी घेतलेला आहे कोकोनट ऑइल. एक छोटा अर्धा चमचा मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे, छोटा चमचा अगदी. आणि त्यानंतर थोडंसं मी घेतलेलं आहे अंदाजानेच इथं वॅसलीन, आणि ते व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करायचं. त्वचेला आपण अगदी प्रोटेक्ट करणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर कधी म्हणजे त्वचेसंबंधित काही समस्या नसेल तरी भविष्यात कधी तुम्हाला ती समस्या येणार नाही, असा हा उपाय आहे. आणि असं नाही की काही त्रास आहे, काही काळवटपणा आहे, तो अंगाचे डाग तरच हे करावं. अगदी तुम्ही जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा इतर काही क्लीनअप यामध्ये पैसे घालत असाल ना, तर हे करून बघा कधीही कुठे लग्नाला जाण्या अगोदर किंवा असं काही, तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबतच आता वॅसलीन टाकून चांगलं मी एकजीव याला केलं, मिक्स केलं. खूप थोडं बनवलेलं आहे. आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं. आणि मी चेहरा पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघा माझ्या त्वचेवरती तुम्हाला अगोदर किती जास्त डाग दिसत होते ना, ते आता दिसणार नाहीत, कारण की याचा एवढा छान रिझल्ट मिळालेला आहे मला. आणि त्यानंतर हे असं आपल्याला लावायचं आहे आपल्या चेहऱ्यावरती. आणि हे थोडं पातळ झालेलं आहे. घट्ट करायचं असेल घट्ट लावू शकता, पातळ लावायचं असेल तरी चालतं, कारण की ना याची जाड अशी लेअर जास्त द्यायची गरज नाही, फक्त पूर्ण त्वचेवरती लागलं पाहिजे. सध्या मी तुम्हाला फक्त चेहऱ्यावरती लावून दाखवत आहे. बाकी तुम्ही आंघोळीच्या अगोदर हे जर करत असाल ना, तर पूर्ण आपल्या जे काना आहेत किंवा जे गळा आहे त्यावरती देखील लावायचं. हातापायावरती जरी लावलं तरी चालतं. पूर्ण टॅनिंग निघून जाते, काळवटपणा निघतो, डेड स्किन निघते. त्यासोबतच खूप छान आपली त्वचा होते. आणि व्यवस्थित म्हणजे जर सुरकुत्या पडत असतील, स्किन टवटवीत तुमची वाटायला लागेल. आणि हे 10 मिनिट ठेवायचं. 10 मिनिटानंतर थोडं सुकल्यासारखं झालेलं आहे. पाण्याचा हात घ्या किंवा पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून अशा प्रकारे जरी केलं तरी चालतं, किंवा रोज वॉटर असेल तर रोज वॉटर वापरा. आणि त्याने आपल्याला याला असं थोडंसं ओलसर करायचं आहे. आणि त्यानंतर अशी जेंटल मसाज करायची आहे. ही जेंटल मसाज करणं खूप गरजेचं आहे, यामुळे डेड स्किन निघून जाते. स्क्रबचा इथे तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला असं चोळून घ्यायचं आहे. आणि आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, किंवा ओल्या कपड्याने, टिश्यू पेपरने, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं याला आपण काढणार आहोत. आणि इथे मी आता टिश्यू पेपरने थोडं पुसून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेणार आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला पूर्ण चेहरा कोरडा करायचा आहे, ड्राय करायचा आहे. आणि कोणत्याही कपड्याने करू शकता, पण कधी चेहऱ्यावरती काही वापरत असाल ना, तर खरंच स्वच्छतेची काळजी घ्या. त्यामुळे ही पिंपल्स बऱ्याच जणांना होतात, ज्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पाणी एवढं काही स्वच्छ असेल की नाही बघत नाही, किंवा टॉवेल म्हणा, किंवा काही रुमाल, काही क्रीम वापरतो खूप जास्त हार्ड केमिकलवाल्या, तर याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि सोबतच हा उपाय करा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. त्यानंतर आपण जे मॉइश्चरायझर बनवलेलं आहे ते अगदी थोडंसं घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी लावणार ना तरी चालतं, पण ही जी मॉइश्चरायझर आहे ते डेली रात्री मी झोपण्या अगोदर लावत होते. तुम्ही एकदा लावून बघा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. आपली स्किन यामुळे खूप छान अगदी नरिश होते, मॉइश्चराइज राहते. आणि त्यासोबतच नाईट क्रीमसारखा देखील तुम्ही याचा वापर करू शकता. ट्राय करून बघा. आणि सोबतच काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.